पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला, ओवी नंबर 111 ते 120। पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचोनी न स्पर्शे, मी सर्वस्व या तैसे सुबटांसी, हा मोचिया काजाचे नी पाडे, देखती आपुले जीवित थोकडे, ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त, झुंजती कुळकणी जाणती, कळे कीर्तिसी जिती, हे बहु असो क्षात्रनीती हेतोनिया, ऐसे सर्वापरी पुरते, वीर दळी आमुते, आता काय गणुयाते अपार हो, वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू, जो जगजेठी जगी सुबटू, तया दळवैपणाचा पाटो भीष्मासी पै, आता याचनी बळे गवसले, हे दुर्ग जैसे पडनासिले, येणे पाडे थेकुले लोकत्रय, आधीच समुद्र पाही, तेथे दुवाडपण कवना नाही, मग वडनावळू तैसे आही, विरजा जैसा ना तरी प्रळयान्वयी महावातू, या दोघा जैसा सांगा तू, तैसा हा गंगा सुतो सेनापती, आता येनेसी कवन भिडे, हे पांडव सैन्य कीर थोकडे, परीवरची लेणी पाणे दिसत असे, वरी भीमसेनो बेथू, तो जाहला से सेनानाथू, ऐसे बोलून या मातू सांडिली तेने, पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। रामकृष्ण हरी। आता आपण या ओव्यांचा मराठीमध्ये अर्थ पाहू। ज्याप्रमाणे पतिव्रतेचे मन पती वाचून दुसरे ठिकाणी जात नाही, त्याप्रमाणे या वीरांना मी जीव की प्राण आहे, हे स्वामी भक्ताविषयी निस्सीम आहेत, की आमच्या कामापुढे ते आपले प्राणही तुच्छ समजतात। हे युद्धकलेचे निष्णात असून सर्व कला व कीर्ती यांचे जीवन आहेत। फार काय सांगावे, यांच्यापासूनच क्षत्रियांचा धर्म प्रसिद्धीस आला आहे। याप्रमाणे आमच्या सैन्यात सर्वतोपरी पराक्रमी असे अपार वीर आहेत। त्यांची कीर्ती म्हणून गणती करावी, किती म्हणून गणती करावी। सर्व क्षत्रियांमध्ये आणि जगातील योद्ध्यांमध्ये प्रतापी असे जे भीष्म, त्यांच्याकडे या सर्व सैन्यांचे अधिपत्य दिले आहे। त्यांनी हे सर्व सैन्य अशा तऱ्हेने रचिले आहे की जणू काही किल्ल्याचे बांधणे आहेत। त्यांच्या शौर्यापुढे त्रिभुवन देखील तुच्छ आहे। समुद्र पाहता आधीच तो कुणाला दुस्तर नाही, मग त्याला वडवानलाने जसे सहाय्य करावे किंवा प्रलयकाच्या अग्नीला महावाताचे सहाय्य मिळावे व त्याचा संयोग व्हावा, तसे या आमच्या अफाट सैन्यास भीष्म सेनापती मिळाले आहेत। आता आमच्या सैन्यासमोर कोण युद्ध करील? कारण आमच्या या सैन्यापुढे हे पांडव सैन्य अगदीच थोडे आहे, परंतु त्याची रचना मात्र मोठी दिसते। शिवाय त्यांचे सेनापतित्व दाडक्या भीमसेनांनी स्वीकारले आहे। इतके बोलून दुर्योधन स्तब्ध राहिला। रामकृष्ण हरी। आमचेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। रामकृष्ण हरी। धन्यवाद।